नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 57ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे. सकारात्मक विचार येत आहेत आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी सुखी आहे, खूप आनंदी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांना सन्मानाने वागवतो. मी सर्वांना म्हणून सुख, आनंद, सकारात्मक विचार, ऊर्जा देऊ शकत आहे आणि यामध्ये पूर्ण युनिवर्स मला अविरत मदत करत आहे आणि त्याचसाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे. सुरुवात करूया.
सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि आता आपण समर्थांची आरती म्हणूया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अघटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहा है, अक्कल कोटी पहारे. समाधी सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, विचारांची दिशा बदला. येस, तुम्हाला तुमच्या विचारांची दिशा बदलायला लागेल जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर. आपले विचार हे कसे आहेत, कसे ते येत आहेत, नकारात्मक येत आहेत का, नकारात्मक पद्धतीचे आहेत का, मग त्याची आपल्याला दिशा कशी बदलता येईल ह्याच्यावर आपल्याला काम करायला हवं. आपल्याला कसे सकारात्मक ऊर्जात्मक विचार येतील हे आपण पाहिलं पाहिजे. आणि ते कसे येतील, ज्यावेळी तुम्ही चांगलं सकारात्मक वाचन कराल, सकारात्मक गोष्टी पाहाल, सकारात्मक गोष्टी ऐकाल. आणि हे सकाळी उठल्यावरती करायचं आहे आपल्याला. तुम्ही तुमच्या विचारांवरती काम करण्यासाठी तुम्हाला सकाळी चांगलं काहीतरी वाचलं पाहिजे. आध्यात्मिक वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे विचार, त्यांची दिशा जर बदलायची असेल तर तुम्हाला आध्यात्मिक वाचन, नंतर सकारात्मक असं वाचन हे केलं गेलं पाहिजे. आणि ते सकाळी केलं गेलं पाहिजे. त्याचा खूप फायदा होतो. कारण का सकाळी उठल्यानंतर आपला मेंदू, आपलं माइंड पूर्णपणे फ्रेश असतं, आपलं शरीर फ्रेश असतं.
त्यामुळे तुम्ही त्यावेळी जेवढं चांगलं त्याला द्याल, तेवढं चांगलं खाद्य त्यांना द्याल. विचारांचं हे खाद्य त्यांना खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सकाळ सकाळी जर तुम्ही त्याला दिलं तर तुम्ही किती ऊर्जा तुम्हाला मिळेल हे तुम्ही स्वतः अनुभव घ्यायचा, करून पहा. आणि विचारांची ही दिशा बदलली तरच आपण पुढे आयुष्यात यशस्वी म्हणा तुम्ही, किंवा एक चांगल्या पद्धतीने आपण आपलं आयुष्य मार्गक्रमण करू शकतो. त्यामुळे विचारांचं खूप महत्त्व आहे. आणि विचारांचं म्हणण्यापेक्षा विचारांना कशी दिशा आपण देतो ना, ते फार महत्त्वाचं आहे. जसं सद्गुरू वामनराव पै म्हणतात, विचारांची दिशा बदला नशीब बदलेल. तेच म्हणून आज हे चिंतन करा याच्यावरती आणि विचारांवरती आपल्या व्यवस्थित चिंतन करून त्याची दिशा, त्याला चांगली योग्य दिशा द्या. हा होता आपला आजचा विषय. पुन्हा भेटू उद्या एक नवीन विषय घेऊ. तोपर्यंत नमस्कार.